आज लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना, आमदार म्हणून किंवा राज्यमंत्री म्हणून काम करत असताना विकास कामांची निवेदने येतात आणि अनेक कामांच्या मागण्या आमच्यापर्यंत येतात. परंतु आज जवळपास मला वाटतं आज किती 84 लाभार्थी आहेत ना. परंतु आपण आजपर्यंत मला वाटतं मागे आपण पाटीदाला आपण जेव्हा कार्यक्रम घेतला होता, तटकरीवाला आपण कार्यक्रम घेतला होता, त्यावेळेस आपण सर्टिफिकेटचं वाटप केलं होतं. जे लाभार्थी याच्यामध्ये पात्र झाले त्यांना सर्टिफिकेटचं वाटप आपण केलं होतं. परंतु त्यानंतर जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण करून केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये घेऊन जावं लागतं जनावरं, त्यांना टॅगिंग करणं आणि त्यानंतर मग हा लाभ थेट आपल्या सर्वांच्या अकाउंटमध्ये हा जमा होणं, अशी ही प्रक्रिया होती. तर आज मला वाटतं आजपर्यंत पत्रकार बांधून देखील उपस्थित सगळ्यांना सांगेन, खेड तालुक्यामधील जवळपास 153 लाभार्थ्यांना आपण 1,40,00,000 निधीचं वाटप हे आजपर्यंत आपण केलेलं आहे. आणि हे फक्त खेड तालुक्यात आणि हे अजून बाकी आहे. म्हणजे मला वाटतं हे 153 आजपर्यंत 884 धरून 153 लाभार्थ्यांना आज हे निधी वाटप आपण करतोय 1,40,00,000. आणि जवळपास 132 लाभार्थ्यांची हीच प्रक्रिया होणं बाकी आहे. पुढच्या वाटतं काही महिन्यांमध्ये ती देखील पूर्ण होईल आणि मला वाटतं अजून 1,30,00,000 म्हणजे जवळपास 2.5 कोटीच्या दरम्यानचा निधीचं वाटप फक्त आपण हे दुधाळ जनावरांच्या निधीच्या वाटपानंतर आपण हे निधी वाटप करणार आहोत. मला वाटतं हे निधी वाटप होत असताना परंतु मला आवर्जून सांगायचंय की आता इथे लाभार्थी समजा 84 लाभार्थी इथे आहेत. त्या 84 पैकी एकही लाभार्थ्याने मला कधी एवढं ह्याचं निवेदन दिलेलं नाही किंवा आम्हाला दुधाळ जनावरं हवी आहे ही मागणी आजपर्यंत कधी केलेली नाही. परंतु ह्याच 84 लाभार्थ्यांनी मला आमच्या गावात सभामंडप हवंय, आमच्या गावात समाज मंदिर हवंय, आमच्या गावात शेताला आमचा बांध हवाय, संरक्षण भिंत हवी आहे, नळपाणी योजना हवी आहे, एवढ्याच मागण्या केल्या आहेत. बहुतांश चेहरे आता सगळे ओळखीचे. म्हणजे आपल्याकडे मी जे वारंवार म्हणत आलेलो आहे की आपल्या कोकणामध्ये विकासाची व्याख्या फक्त एवढा पोहोचला आपण सीमित ठेवलेली आहे. म्हणजे गावातला रस्ता झाला, नळपाणी योजना आली, समाज मंदिर बांधून झालं, गावात लाईट आला की आमचा विकास झाला. परंतु खऱ्या अर्थाने मी हे वारंवार सांगत आलेलो आहे की आर्थिक विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने कोकण समृद्ध होणार नाही. म्हणून मला वाटतं ह्याची सुरुवात आपल्याला ह्या ज्या लहान योजना आहेत परंतु अतिशय महत्वाच्या आहेत, ह्याच्यामधला शेवटी लघु उद्योग उभे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.